नमस्कार. नागपुरातील नारायण दाभाडकर खरोखर मृत्युंजय ठरले. मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारे ठरले. माझं आयुष्य जगून झालं आहे आणि या आता आयुष्यानंतर आणखी जगण्याची इच्छा उरली नाही. मला जगवण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांची पराकाष्ठा अन्य एखाद्या आवश्यकता असलेल्या माणसाला सोबत केली गेली तर ते अधिक बरं होईल असं वाटणं हाच मृत्युंजय होण्याचा सगळ्यात मोठा मार्ग असतो. मरणावरचा विजय कोणीही मिळवतं, मरणाच्या भयावरचा विजय मिळवणं आवश्यक आहे. दाभाडकरांनी आपले चालू असलेले उपचार सोडण्याचा निर्णय घेतला. तो केवळ मरणाकडे जायचं आहे म्हणून नव्हे, तर मरणाच्या दारात थांबलेल्या एका तरुण माणसाला उपचार मिळणं आवश्यक आहे, त्याचं जगणं जास्त आवश्यक आहे असं समजून नारायण दाभाडकरांनी आपले उपचार सोडले आणि एका तरुणाला जगण्याचा मार्ग सापडला. काही वेळा दाभाडकरांचा मृत्यू झाला जो होणारच होता, पण तो मृत्यू अभिमानास्पद होता. दाभाडकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत असं बाहेर आल्याबरोबर किंवा तो मेसेज व्हायरल होऊ लागल्याबरोबर अनेकांच्या पोटात अक्षरशः गोळा उठला. हे असं घडलंच नाही असं सांगण्याचा प्रयत्न देखील होऊ लागला. मी आभार मानतो काही माध्यमांचे, खास करून दैनिक लोकमतचे, ज्यांनी ही बातमी आपल्या दैनिकामधल्या आतल्या पानावर छापली आणि याचं मोठेपण अधोरेखित केलं. नेहमीच माध्यमांना दोष देऊ नयेत, काही गोष्टी चांगल्याही माध्यमं करतात, त्याविषयी पण बोललं पाहिजे. त्यात एका ओळीत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याचा उल्लेख देखील केला. दाभाडकर इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये नागपूरला दाखल होते हेही सांगितलं. तिथल्या डॉक्टरांचं म्हणणंही दिलं, त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणंही दिलं. दाभाडकरांचं हे मरणं आणि दाभाडकरांचं आपलं साधनं ही दुसऱ्याला बहाल करणं हे खूप महत्त्वाची आहे. संघ संस्कारात हे होतं, किंबहुना संघाच्या संस्कारात वाढलेला व्यक्तीच असा विचार करू शकतो. होय, मी संघाचं कौतुक करतोय. होय, मी संघाची पाठराखण करतोय. होय, संघाच्या विचारांना एक उत्तम विचार, उत्तम संघटन असं मी संबोधतोय, कारण ते तसे आहे म्हणूनच तसं मानलं जात आहे. कुणी याची संघी, चड्डीवाला अशी उपहास अवहेलना करू शकेल, अधिकार तुमचा आहे. पण संघ जे जे करतोय ते या स्थितीमध्ये उपयुक्त ठरेल असंच करतोय. धारावीमध्ये, मुंबईच्या धारावी जेव्हा कोरोनाचा कहर वाढत होता तेव्हा संघाचे स्वयंसेवक तिथे PPE किट घालून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यासोबत हाताला हात देऊन काम करत होते. धारावीच्या कोरोनामुक्त होण्याच्या वाटचालीत संघाचं योगदान देखील महत्त्वाचं होतं. हे सरकारने मान्य केलं, हे व्यवस्थेने मान्य केलं आणि सगळ्यात मोठी गोष्ट, ज्या डाव्या आणि समाजवाद्यांना जिच्या बोलण्यावरती पूर्ण विश्वास असतो, त्या पत्रकार बरखा दत्तनं देखील मान्य केलं की होय, संघाचे स्वयंसेवक तिथे PPE किट घालून काम करत होते. त्याचे इंटरव्ह्यू देखील आपण बघितले. पण तरीही दाभाडकर स्वयंसेवक होते म्हटल्यावर हे असं घडलंच नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. त्यासंबंधीच्या पोस्ट करून काहीतरी विचारणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. किती किती हा संघद्वेष. संघ काय करतोय हे जरा तपासून बघा. मुंबई असो, इंदोर असो, पुणे असो, नाशिक असो, नागपूर असो, कोणतंही शहर असो, तिथे संघाचं काम चाललेलं आहेच आहे. इंदोरमधल्या महाकोविड सेंटरचे फोटोज मी तुम्हाला दाखवतोय. एका अतिभव्य इमारतीत, एका मोठ्या उद्योगाच्या ठिकाणी कोविड सेंटर संघानं उभं केलं आहे, ज्याला अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं आहे. द्रौपदी, अहिल्या, चेन्नम्मा, रुद्रमंबा, सविक्रमा या सगळ्यांची ओळख आपल्या प्रातस्मरणीय असलेल्या संघाला अहिल्यादेवी होळकरांच्या जयंत्या साजऱ्या होतात का असं विचारणाऱ्या माणसांसाठी महाराणी अहिल्या माता हे संघाच्या प्रातस्मरणीय नेत्यांमध्ये आहे हे लक्षातच येत नाही. त्यांनी संघानं उभारलेलं इंदोरमधलं हे कोविड सेंटर बघावं, ज्याला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्यात आलं आहे.
नाशिकमध्ये देखील संघ स्वयंसेवकांनी अशा स्वरूपाचं कोविड सेंटर उभारलेलं आहे. केवळ आणि केवळ संघ स्वयंसेवकाच्या संस्कारात चालणाऱ्या औरंगाबादच्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये अत्यंत कमी दरामध्ये उपचार होतात. औरंगाबादचे एक देऊळगावकर नावाचे पत्रकार आहेत, ज्यांना 152 रुपयामध्ये याच हेडगेवारमध्ये उपचार मिळालेला आहे, ज्याचा उल्लेख मागच्या व्हिडिओत मी केलेला आहे. औरंगाबादमधल्या बन्सीलाल नगर भागातल्या कोविड सेंटरमध्ये सातत्यानं अन्न पुरवठा करण्याचं काम, भोजन पुरवठा करण्याचं काम या संघ स्वयंसेवकांनी केलेलं आहे. अनेक ठिकाणी संघ स्वयंसेवक कोविडनं मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांच्यावरती अंत्यसंस्काराचं काम करतायत, सरकारी कंत्राट न घेता. हे विसरता येणार नाही. किती म्हणून संघ स्वयंसेवकांची या विषयातली कामं सांगावीत आणि कुठेही याबाबतचा गवगवा न करता, कुठेही चर्चा न करता, वर्तमानपत्रात फोटो छापून न आणता किंवा कोणत्याही वृत्तवाहिनीला मुलाखती न देता संघ स्वयंसेवक प्रामाणिकपणानं प्रत्येक ठिकाणी आपलं काम पार पाडतोय. पण तरीही केवळ ते संघाचे आहेत म्हणून त्याला नाकारणं याची पद्धत देखील आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. नारायणराव दाभाडकरांचा हा निर्णय केवळ एक छोटा निर्णय, आयुष्याला कंटाळून घेतलेला निर्णय नाही आहे. म्हणजे कोणी म्हणतील की कंटाळले असतील, कोणी काय कशाही स्वरूपात लोक बोलू शकतील. हा आयुष्याला कंटाळून घेतलेला निर्णय नाही आहे. हा आयुष्याच्या तृप्ततेनंतरचा निर्णय आहे. आयुष्य जगण्यात मौज असते, ती मौज अनुभवली आहे. वयाच्या 80 वर्षापेक्षा अधिकचा कालावधी उपभोगून झाला आहे. आता मी जगणार असेल तर काहीतरी करू शकेल हे नक्की आहे, पण माझ्यापेक्षाही एका तरुण माणसाचं जगणं आणखी काही भव्य निर्माण करू शकेल ही भावना त्यामध्ये जास्त आहे. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, ही भावना खूप महत्त्वाची आहे. स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले, ही भावना खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच संघ स्वयंसेवकांचं हे काम या कोविडच्या काळामध्ये देखील खूप महत्त्वाचं ठरतं. संघ स्वयंसेवक प्रसिद्धीपरान्मुख राहतो म्हणून त्याला तो कामच करत नाही असं अजिबात नाही. त्याचं काम देखील खूप महत्त्वाचं आहे आणि त्या कामाचं कौतुक यासाठी करायला पाहिजे की संघ स्वयंसेवक नुसता शाखेवर जातो आणि राम, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गीत गात बसतो, हिंदुत्वाच्या गप्पा मारतो असं अजिबात नाही. तर तो राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात देखील स्वतःला वाहून घेत असतो. तो या देशाला उभारणीच्या कामात देखील स्वतःला समर्पित करत असतो. आणि तो या सगळ्या प्रकारामध्ये मी स्वतः एक छोटा उपकरण स्वतःला समजत असतो, छोटा साधन समजत असतो. पूज्य माँ की अर्चना का एक छोटा उपकरण हूँ, या भावनेतून तो काम करत असतो. त्याचं कौतुक करता आलं नाही तर किमान त्याची उपेक्षा, अवहेलना तरी करू नये, एवढीच साधी सरळ अपेक्षा आहे. वेगवेगळ्या ठिकाणी संघ स्वयंसेवक कोविडशी देखील लढतो आहे. तो कोविड योद्धा आहे आणि तो आपलं काम करतो आहे. संघाच्या या कामाला आमच्याही हार्दिक शुभेच्छा. केशवा, माधवा, तुझ्याच पोरांकडून घडतेय ही संघसेवा. नमस्कार.